नमस्कार। आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक। इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते। जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मराठी माणसांवर अन्याय होतोय। मराठी माणसाला मुंबईमध्ये राहण्यासाठी घर मिळत नाही किंवा एखादा व्यवसाय करायचा, एखादं ऑफिस टाकायचं तर त्यासाठी जागा सुद्धा मिळत नाही। आता हे प्रकरण मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला दिसतंय। आत्ताच एका महिलेला ज्या पद्धतीने गुजराती लोकांनी जागा नाकारली, त्या महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला, त्यानंतर सगळ्यात पहिले त्या ठिकाणी दखल घेतली ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, मनसे सैनिकांनी। आता ही गोष्ट आपल्याला मान्यच करावं लागेल की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवर जिथं जिथं अन्याय होतो, अत्याचार होतो, अशा लोकांच्या मदतीला सगळ्यात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन त्या संपूर्ण घटनेची दखल घेत असतात। आता तशाच पद्धतीनं मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सुद्धा एका महिलेला अशाच पद्धतीनं जागा नाकारण्यात आली, राहण्यासाठी घर सुद्धा नाकारण्यात आलेलं आहे। मग महाराष्ट्रामध्ये हे जे इतर राज्यातले लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये येऊन, मुंबईमध्ये येऊन त्यांची दादागिरी वाढवत आहेत आणि मराठी माणसाला राहण्यासाठी जागा नाकारत आहेत। एवढी त्यांची हिंमत कशामुळे वाढली बरं? ते काही आत्ताच आले आहेत का? या अगोदरच्या सरकारनं काय केलं याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल। कारण की ते महाराष्ट्रामध्ये कधी आलेत, महाराष्ट्रामध्ये किती दिवसापासून राहत आहेत हे सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल। कारण की जर आपण पाहिलं तर मराठी विरुद्ध परप्रांती म्हणजे परप्रांतीय लोकांनी महाराष्ट्रात येऊन कसा महाराष्ट्र काबीज करतायत हे राज ठाकरे यांनी वारंवार महाराष्ट्रातल्या जनतेला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या राज ठाकरे यांच्या म्हणण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली किंवा त्यांच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं नाही, म्हणून मुंबईची आज अशी अवस्था होतीये का असा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी पडू लागतो। कारण की मुंबईमध्ये जे परप्रांतीय आहेत यांचे लोंढे वाढत चालले आहेत आणि कुठं जरी त्यामुळं मराठी माणसांवर अन्याय होत चाललाय। मराठी माणूस, मराठी भाषा ही मुंबईमध्ये जास्त बोलली जात नाही। आणि दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आता जे काही दुकानं आहेत सगळ्या दुकानावर इथून पुढं मराठी पाट्या लागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आणि त्याचं श्रेय खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलं पाहिजे। कारण की त्यांनीच मराठी भाषा, मराठी पाट्या यासाठी वारंवार आंदोलनं चालू केले आणि 2006 पासून ते आत्तापर्यंत ते त्याच मुद्द्यावर ठाम आहेत। आता इथपर्यंत हे सगळं ठीक झालं, पण याच मराठी मुद्द्यावर, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायावर एका पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला आणि संजय राऊत त्यावर काय म्हणाले बघा हा व्हिडिओ। सर, सुप्रीम कोर्ट ने जो एक तस्वीर नजर आई कि मराठी महिला को गुजराती परिवार दुकान में घर नहीं दे रहा था, सेम वैसे कांदिवली में भी एक इंसिडेंट सामने आया कि कुछ गुजरातियों ने मराठी लेडी है उसकी प्रॉपर्टी अपने नाम की, जिसको पुलिस केस भी चल रहा है। तो लगातार मराठी मानुष की स्थिति महाराष्ट्र में ऐसी क्यों हो रही है? लगातार एकनाथ शिंदे जिम्मेदार और भारतीय जनता पार्टी, इसीलिए तो शिवसेना को कमज़ोर किया है। शिवसेना तोड़ने की मुख्य वजह यह है कि मुंबई और महाराष्ट्र में मराठी मानुष का आवाज़ दबाया जाए। मुंबई पर जो मराठी मानुष का एक आवाज़ है, ताकत है, उसको ख़त्म किया जाए। इसीलिए शिवसेना को भारतीय जनता पक्ष ने तोड़ा है और एकनाथ शिंदे और उनके लोग जो बेईमान है महाराष्ट्र के वो उसके लिए जिम्मेदार है। लेकिन ये सभी का संज्ञान हमने लिया है और आप देखिए आने वाले दिनों में क्या होता है। ऐकलं संजय राऊत काय म्हणाले? संजय राऊत म्हणतायत की मराठी माणसाची ताकद कमजोर करण्यासाठी, मराठी लोकांची ताकद कमी करण्यासाठी त्याला जबाबदार कोण आहे? एकनाथ शिंदे आणि भाजप हे दोघं जबाबदार आहेत। कारण की यांच्यामुळं मराठी लोकांवर अन्याय होतोय, महाराष्ट्रीयन लोकांवर मुंबईमध्ये अन्याय होतोय आणि म्हणूनच शिवसेना फोडण्यात आली, मराठी माणूस कमजोर झाला पाहिजे म्हणून। आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊन
किती कार्यकाळ झाला? फक्त 1.5 वर्ष जास्तीत जास्त झाले असतील. मग या 1.5 वर्षामध्ये गुजराती परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये आले का? आणि तेव्हापासून मराठी माणसांवर अन्याय सुरू झाला का? संजय राऊतांनी सरळ सरळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडून दिलं. बरं, याच मराठी माणसांसाठी संजय राऊत यांच्याकडून काय करण्यात आलं? संजय राऊतांनी मराठी माणसांसाठी किती आंदोलनं केली, किती याच्यात ते सहभागी झाले, मराठी माणसांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचा हक्क मिळावा, यासाठी किती वेळा संजय राऊत रस्त्यावर उतरले, असे देखील प्रश्न या ठिकाणी पडू लागतात. उलट संजय राऊत यांच्यावर कोविड काळामध्ये जो खिचडी घोटाळा झाला होता कथित, त्या खिचडी घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांचं नाव येतं. ते कोविड घोटाळा, ते खिचडी घोटाळा कुठं झाला होता? मुंबईमध्ये झाला होता. ती खिचडी कोणाला वाटण्यात येणार होती? मराठी माणसालाच देण्यात येणार होती. मग या घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांचं नाव कसं आलं? आजच सुजित पाटकर यांच्याविषयी ईडीनं सांगितलं आहे की सुजित पाटकर यांना जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं कोविड काळातलं, ते कॉन्ट्रॅक्ट संजय राऊत यांच्या आदेशानुसार मिळालेलं आहे. म्हणजे संजय राऊतांचं नाव घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेलं आहे, असं ईडीनं सुद्धा सांगितलं. मग संजय राऊतांचा त्यामध्ये हात नाही का? आणि सुजित पाटकर हे संजय राऊत यांच्या अगदी जवळचे मानले जातात. संजय राऊतांनी मराठी माणसासाठी फक्त कॅमेऱ्यासमोर बोलू नये, प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलं पाहिजे. रस्त्यावर उतरून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे. जो माणूस लढतो, जो माणूस त्यांना न्याय मिळवून देतो, आपण त्यांचं नाव नक्कीच घेत असतो आणि जनतासुद्धा त्यांचं नाव जे खरं आहे ते घ्यायला हरकत नसते आणि घेत असते. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पद्धतीनं मराठीचा मुद्दा लावून धरते, अजूनही लावून धरलेला आहे, त्यांनी अजूनही मुद्दा सोडलेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती नगरसेवक आहेत, किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, त्यांची महाराष्ट्रामध्ये राजकीय ताकद किती आहे, तरीसुद्धा ते खंबीरपणे लढत आहेत. आणि संजय राऊत म्हणत आहेत की शिवसेनेची ताकद कमजोर करण्यासाठी मराठी माणसांवर अन्याय केला जातो. आता तुमची ताकद काय होती, किती होती? तुम्ही सांगताय अजूनही महाराष्ट्रामध्ये आमची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. तर मग ही ताकद लावा मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी. आणि जे असे मराठी माणसांवर अन्याय करतात त्यांच्याविरुद्ध संजय राऊत तुम्ही तुमची ताकद वापरली पाहिजे. उगाच शिंदे फडणवीस यांना जबाबदार धरलं नाही पाहिजे. जर ते जबाबदार असतील तर नक्कीच त्यांच्या विरोधात सुद्धा तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे. फक्त कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांच्यावर टीका करणं असं केलं नाही पाहिजे. आणि कधी काळी एकनाथ शिंदे हे सुद्धा तुमच्याच सोबत होते, तुमच्याच सोबत राहून ते सत्तेमध्ये सहभागी राहिलेत. आता तुमच्यापासून वेगळे झाले म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं बोलावं लागतं आहे, असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. एकंदरीत संजय राऊत यांनी मराठी माणसाबद्दल जे काही सांगितलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.